बच्चों, शुभोदय। आज हम 6वीं कक्षा पाठ अभ्यास करेंगे। बच्चों, पिछली कक्षा में हिंदी वर्णमाला का परिचय हुआ है। अब फिर दोबारा अभ्यास करेंगे। बच्चों, अब पुनरावर्तन करेंगे। ओके। अ आ इ ई उ ऊ री ए ऐ ओ औ अम आहा का खा गा घा चा छा जा झा न्या ठा ठा डा ढा ना ता था दा धा ना पा फा भा भा मा या रा ला वा शा शा सा हाक्षा त्रा ना श्री। बच्चों, उम्मीद है आप सब ने पिछली कक्षा का होमवर्क पूरा की है। ओके। हिंदी वर्णमाला का इंट्रोड्यूस करेंगे। हिंदी वर्णमाला क्या कहते हैं? हिंदी भाषा की सबसे छोटी इकाई ध्वनि होती है। इसी ध्वनि को ही वर्ण कहा जाता है। हिंदी भाषा की सबसे छोटी इकाई ध्वनि होती है। इसी ध्वनि को ही वर्ण कहा जाता है। वर्णों को व्यवस्थित करने के समूह को वर्णमाला कहता है। बच्चों, वर्णमाला क्या कहते हैं? वर्णों को व्यवस्थित करने के समूह को वर्णमाला कहते हैं। हिंदी में उच्चारण के आधार पर 45 वर्ण होते हैं। इनमें 10 स्वर और 35 व्यंजन होते हैं। 10 स्वर और 35 व्यंजन होते हैं। लेखन के आधार पर 52 वर्ण होते हैं। लेखन के आधार पर 52 वर्ण होते हैं। इसमें 13 स्वराक्षर, 35 व्यंजनाक्षर तथा 4 संयुक्ताक्षर, 4 संयुक्त व्यंजन होता है। बच्चों सुनो, वर्णमाला को 2 भाग होते हैं। एक स्वर 2 व्यंजन। एक स्वर और 2 व्यंजन। स्वर क्या होता है बच्चों? देखो बच्चों, सुनो। जिन वर्णों को स्वतंत्र रूप से बोला जा सके उसे स्वर कहते हैं। परंपरागत रूप से स्वरों की संख्या 13 मानी गई है। परंपरा रूप से स्वरों की संख्या 13 मानी गई है, लेकिन उच्चारण की दृष्टि से
10 ही स्वर होते हैं। उच्चारण की दृष्टि से 10 उच्चारण की दृष्टि से 10 ही स्वर होते हैं बच्चों। उच्चारण के आधार पर स्वर, उदाहरण आ, आ, ई, उ, ये, ऐ, ओ, औ। उच्चारण के आधार पर इस स्वराक्षर है। लेखन के आधार पर स्वर आ, ई, उ, ये, ऐ, ओ, औ, रू, आहा। इस अक्षर लेखन के आधार पर स्वराक्षर है बच्चों। व्यंजन क्या होता है बच्चों? जो वर्ण स्वरों की सहायता से बोले जाते हैं उन्हें व्यंजन कहते हैं। व्यंजन क्या कहते हैं? जो वर्ण स्वरों की सहायता से बोले जाते हैं उन्हें व्यंजन कहते हैं। हर व्यंजन के उच्चारण में हाँ स्वर लगा होते हैं। हर व्यंजन के उच्चारण में हाँ स्वर लगा होते हैं। हा के बिना व्यंजन का उच्चारण नहीं हो सकता है। हा के बिना व्यंजन का उच्चारण नहीं हो सकता है। वर्णमाला में कुल 35 व्यंजन होता है। पूरा वर्णमाला में कुल 35 व्यंजन होता है बच्चों। ख वर्ग, छ वर्ग, ठ वर्ग, त वर्ग, प वर्ग अंतस्थ उपमा अक्षर है और संयुक्त व्यंजनाक्षर भी है। क वर्गाक्षर का, खा, घा, घा, चा, छा, झा, झा, न्या। ठ वर्गाक्षर टा, ठा, ढा, ढा, ना। थ वर्गाक्षर था, था, धा, धा, ना। पा वर्गाक्षर पा, फा, भा, भा, मा। अंतस्त्याक्षर या, रा, ला, वा। अंतस्त्याक्षर या, रा, ला, वा। उष्माक्षर शा, शा, सा, हा। संयुक्त व्यंजन क्ष, त्रा, ज्ञा, शा। बच्चों सुनो स्वराक्षर क्या कहते हैं, व्यंजनाक्षर क्या कहते हैं? हाँ? यहाँ वर्णमाला देवनागरी लिपि में लिखी गई है। देवनागरी लिपि में संयुक्त संस्कृत, मराठी, कोंकणी, नेपाली, मैथिली भाषाएं लिखी जाती है। यह वर्णमाला देवनागरी लिपि में है। यह वर्णमाला देवनागरी लिपि में संस्कृत, मराठी, कोंकणी, नेपाली, मैथिली भाषाएं लिखी जाती है। हिंदी वर्णमाला में रू, लू का प्रयोग नहीं किया जाता है। विशेष भाषा की सार्थक इकाई वाक्य है। वाक्य में छोटी इकाई उपयुक्त में छोटी इकाई पदबंध से छोटी इकाई पद से
छोटी इकाई वाक्य है. वाक्य से छोटी इकाई उपवाक्य. उपवाक्य से छोटी इकाई पदबंध. पदबंध से छोटी इकाई पद. पद से छोटी इकाई अक्षर और अक्षर से छोटी इकाई ध्वनि होती है. बच्चों सुनो, वाक्यों से छोटी इकाई वाक्यों से छोटी इकाई उपवाक्य. उपवाक्य से छोटी इकाई पदबंध. पदबंध से छोटी इकाई पद. पद से छोटी इकाई अक्षर और अक्षर से छोटी इकाई ध्वनि होती है. ध्वनि को वर्ण भी कहते हैं. ध्वनि को वर्ण भी कहते हैं. जैसे पुनः इसमें 2 अक्षर है लेकिन इसमें वर्णों 4 फ, हु, न, ह आदि. ಬಚ್ಚೋ ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮ್ಗೀಗ ಆಲ್ರೆಡಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಈ ಹೋಮ್ವರ್ಕ್ಗಳ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಆ ಈ ಬರೀರಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಬರೀರಿ, ಹಿಂದಿನಲ್ಲೂ ಬರೀರಿ ಅಂತ. ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ನೀವು 5ನೇ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಆ ಈ ಕಲ್ತಿದ್ದೀರಾ. ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ನಾನು ಸಹ ಹಿಂದಿನ ತರಗತಿನಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ ಇದನ್ನು ಇನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಅಂತ. ಇವತ್ತಿನ ತರಗತಿನಲ್ಲಿ ಅದನ್ನೇ ಗ್ರಾಮರನ್ನು ಮಾಡಿರೋದು. ಹೌದಾ? ಆ ವರ್ಣಮಾಲೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆಯೇ ಗ್ರಾಮರನ್ನು ಮಾಡಿರೋದು, ವ್ಯಾಕರಣ ಭಾಗನ. ಅದರಲ್ಲಿ ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ ಎಷ್ಟಿದೆ, ಸ್ವರಾಕ್ಷರ ಎಷ್ಟಿದೆ, ಸಂಯುಕ್ತಾಕ್ಷರ ಎಷ್ಟು, ತವರ್ಗಾಕ್ಷರ, ಕವರ್ಗಾಕ್ಷರ, ಚವರ್ಗಾಕ್ಷರಗಳು, ಇವುಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದೀವಿ. ಫಸ್ಟ್ ನೀವೆಲ್ಲರೂ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಭಾವಿಸಿದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲರೂ ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಬರೆದಿದ್ದೀರಾ, ಹಿಂದಿನಲ್ಲೂ ಬರೆದಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಈಗ ಅವುಗಳಲ್ಲಿ ನಾನಿವಾಗ ಕೆಲವು ವರ್ಕ್ಶೀಟ್ಸನ್ನು ಸೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅದರಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಪೇಜ್ ನಂಬರ್ 19 ಈ ಕಳಿಸೋ ವರ್ಕ್ಶೀಟಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ 19 ಇದೆ. ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬುಕ್ ಇದ್ದರೆ ಒಂದು ವೇಳೆ ಅದರಲ್ಲಿ ಪೇಜ್ ನಂಬರ್ 19 ಆಗಿರುತ್ತೆ. ಬುಕ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಇದರಲ್ಲೇ ನೋಡ್ಕೊಳ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ವರ್ಣಮಾಲಾ ಅಭ್ಯಾಸ. ಸ್ವರೋಂ ಪರ್ ಗೋಲೆ ಲಗಾವೋ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ವರ್ಣಮಾಲೆನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸ್ವರಾಕ್ಷರಗಳು ಯಾವುವು? ನಾನು ನಿಮಗೆ ಈ ತರಗತಿನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸ್ವರಾಕ್ಷರಗಳಿದ್ದಾವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಹೌದಲ್ವಾ? ಎಷ್ಟು ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರಗಳಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಆ ಸ್ವರಾಕ್ಷರಗಳಿಗೆ ಗೋಲಿ ಲಗಾವೋ ಅಂದರೆ ರೌಂಡ್ ಅಪ್ ಹಾಕೋದು. ಇಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಅಕ್ಷರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಪ್ಪ, ಆ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಸ್ವರಾಕ್ಷರಗಳು ಯಾವುವು ಅಂತ ರೌಂಡ್ ಅಪ್ಪನ್ನು ಹಾಕೋದು. ಗೋಲಿ ಲಗಾವೋ ಸ್ವರೋಂ ಪರ್. ಓಕೆ, ಸುನೋ ಬಚ್ಚೋ. ನೆಕ್ಸ್ಟು ಖಾಲಿ ಜಾಗ ಬರೋ. ಈ ಖಾಲಿ ಜಗಹ ಬರೋ ಅಂದರೆ ಇನ್ನು ಈ ವರ್ಕ್ಶೀಟಲ್ಲಿ ಕೆಲವು ಸ್ಪೇಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಒಂದಕ್ಕೆ ಲೆಟರನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೊಂದು ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಅಕ್ಷರ ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಅದ್ರ ಪಕ್ಕದ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಕೆಲವು ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಬರೀದೆ ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸ್ಪೇಸ್ ಹಾಗೆ ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿಗೆ ಯಾವ ಅಕ್ಷರ ಬರುತ್ತೆ ನೀವು ಬರಿಬೇಕು ಅಷ್ಟೇ ಬಚ್ಚು. ಹೇಗಿದ್ರು ಅಕ್ಷರ ಕಲ್ತಿದ್ದೀರಲ್ವಾ, ಅಲ್ಲಿಗೆ ಯಾವ ಅಕ್ಷರ ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಬರೀಬೇಕು. ಬರೆದುಬಿಟ್ಟು ನನಗೆ ಹೋಮ್ವರ್ಕನ್ನು ಸೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ನೀವು ಮಾಡದಿದ್ರೂ ಕೂಡ ನೀವು ಬರೆದಿಟ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ತರಗತಿಗೆ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಮರೆತೆ ಅದನ್ನು ತರಬೇಕು, ಅದನ್ನೇ ನೋಡೋದು ನಾವು. ಆಯಿತಾ? ಅದೇ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ನಿಮಗೆ. ಅಗಲಾ ಪೇಜ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪೇಜಲ್ಲಿ, ಪೇಜ್ ನಂಬರ್ 20ನಲ್ಲಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪೇಜಲ್ಲಿ ರಂಗ್ ಬರೋ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ದೇಖೋ ಬಚ್ಚೋ, ಇದರ ರಂಗ್ ಬರೋ, ಇಸ್ ಅಕ್ಷರೋಂಕೋ ರಂಗ್ ಬರೋ. ಇಲ್ಲಿ ಅಕ್ಷರಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆ ಟು ಜ್ಞಾವರೆಗೂ. ಅವಕ್ಕೆ ನೀವು ಶೇಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ಔಟ್ಲೈನ್ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಶೇಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಶೇಡ್ ಕರೋ ಬಚ್ಚೋ, ಉನ್ ಅಕ್ಷರೋಂಕೋ ಶೇಡ್ ಕರೋ. ನೀವು ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಪೆನ್ಸಿಲಲ್ಲಿ ತುಂಬ್ರಿ, ಹಿಂಗೆ ಫುಲ್ಲಾಗಿ ತುಂಬ್ರಿ. ಆಗ ಅಕ್ಷರ ರಂಗಾಗಿ ತುಂಬ ಅಟ್ರಾಕ್ಟಿವ್ ಆಗಿ ನಿಮಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ಅದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪೇಜಿನಲ್ಲಿರೋ ಹೋಮ್ವರ್ಕ್, ಅದನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. ಓಕೆ ಮಕ್ಕಳೇ, ಇದೇ ನಿಮಗೆ ಇವತ್ತಿನ ಪಾಠ ಮತ್ತು ಹೋಮ್ವರ್ಕು. ವ್ಯಾಕರಣದ ಬಗ್ಗೆ, ಗ್ರಾಮರ್ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ವ್ಯಂಜನ ಸ್ವರಗಳು ಯಾವುವು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ವರ್ಗಾಕ್ಷರಗಳನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅದನ್ನು ನೀವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾಳೆನೂ ಮತ್ತೆ ಪುನರಾವರ್ತನೆ ಮಾಡಿಕೊಂಡೇ ಹೋಗೋಣ. ಅದನ್ನು ನೀವು ಒಂದು ಸಲ ಓದ್ಕೊಂಡಿರಬೇಕು, ಆಯಿತಾ? ಅದೇ ಥರ ಓದ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಕೊಟ್ಟಿರೋ ಹೋಮ್ವರ್ಕನ್ನು ನೀವು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಮಾಡಬೇಕು. ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಬರೀಬೇಕು, ಹಿಂದಿನಲ್ಲೂ ಬರೀಬೇಕು. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ನೀವು ಹೇಗ್ದೋ 3-4 ಗಿಂತಿಯನ್ನು ಕೂಡ ಕಲಿಸಿದ್ವಿ ನಿಮಗೆ 5ನೇ ತರಗತಿನಲ್ಲಿ.
ಅವುಗಳೂ ಕೂಡ ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಒಟ್ಟೊಟ್ಟಿಗೆ ಬರ್ಕೋಬೇಕು. ಮತ್ತು ಗಿನತಿ, ಮತ್ತು ಬಾರಕ್ಕಡಿ, ಬಾರಕ್ಕಡಿ ಅಂದರೆ ಕಾಗುಣಿತ, ಆ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಸಹ ನೀವು ಒಂದೊಂದು ಲೈನನ್ನು ನೆನಪಿಸ್ಕೊಂಡು ಬರೆದಿರಿ ಇವತ್ತಿನ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಜೊತೆಗೆ. ಇವತ್ತಿನ ಪಾಠ ಇಷ್ಟಿದೆ ಆಯಿತಾ ಮಕ್ಕಳ? ಇದೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತೀನಿ. ಇದನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳೇ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.